तुम्हाला जो लोकेशन दिसते हा जोगेश्वरी पूर्वेचा दिशा आहे। जोगेश्वरी पूर्व दिशा तुम्हाला सर्व। नमस्कार, जय भीम। माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। मी सुधीर जाधव। आज तुम्हाला अशी लेणी बघायला घेऊन येते आहे की ती लेणी म्हणजे तुम्ही आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या लेणी बघितल्या असाल। म्हणजे तुम्ही अजंठा, वेरूळ, घारापुरी किंवा कान्हेरी, परंतु अशी लेणी आहे ती आपल्या मुंबई शहरामध्येच आहे। तर जर तुम्हाला कधी असा कंटाळा आला फिरायला, सोपी अशी लेणी आहे। अंधेरी स्टेशन पासून फक्त 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती ही कोंडिवटी नावाची लेणी आहे। आणि जर तुम्ही मेट्रो स्टेशनला आलात तर वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे, त्या एक्सप्रेस हायवेला फक्त तुम्ही 2 ते 3 किलोमीटर अंतरावर ही लेणी आहे। या लेणीचं वैशिष्ट्य म्हणजे आता मी तुम्हाला लेणीमध्ये घेऊन जात आहे, पण तत्पूर्वी सांगायचं म्हणजे इथे सेल्फ सर्व्हिस आहे। इथे स्कॅनर आहे, स्कॅनरला तुम्ही गुगल पेने स्कॅन करून तुम्ही पैसे स्वतः भरू शकता। कॅशलेस आहे, तिथं कॅश अलाउड नाही आहे। तर तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये कोंडिवटी लेणी दाखवणार आहे आणि लेणीचा इतिहास सुद्धा सांगणार आहे। आणि लेणी इथं महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात का बांधल्या गेल्या ते सांगणार आहे। नमस्कार। हे आपले आता मी एंट्री करत आहे कोंडिवटी लेणी आहे। आणि या कोंडिवटी लेणी म्हणजे ह्या लेणीला महाकाली केव सुद्धा बोलतात, कारण ही महाकालीचं मंदिर बाजूला आहे, त्याच्यामुळे महाकाली केव बोलतात। आणि कोंडिवटी लेणी म्हणजे कोंडिवटी नावाचं एक मंदिर आहे छोटंसं, म्हणून त्या लेणीला कोंडिवटी लेणी मंदिर असं म्हणतात। पण ह्या लेणी ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात आढळतात, कारण महाराष्ट्रामध्ये पर्वत रांगा आहेत, ह्या बेसाल खडकाने बनलेल्या आहेत। बेसाल खडक हा मजबूत आणि कडक आहे। त्याचबरोबर मूर्ती शिल्पकार करायला सोप्या असतात। पूर्वी मला वाटतं हे पाणी पिण्यासाठी वापर होत असेल, कारण हे एक प्रकारे विहीरसारखंच आहे। इथे बघा विहीरसारखंच आहे। पूर्वीच्या काळामध्ये इथे पावसाचं आता हे वाटतं पावसाचं पाणी साचलेलं असेल, कारण ती भिंती जी आहे पावसाळ्यामध्ये राहायची। भिंती जी आहेत ना हे पावसाळ्यात राहायचे। आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमापर्यंत ते भिंतीची निवास करायचे वर्षावासाठी। पावसाळा येतो म्हणून ते लोक निवास करायचे, कारण फक्त त्यांचा उद्देश होता की मेडिटेशन करणं, अभ्यास करणं, वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास करायचे। फक्त मेडिटेशन नाही, वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास करायचे, नैसर्गिक सर्व विषयाचा अभ्यास करायचे। ही मोठी लेणी आहे। या लेणीचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो। या लेणीमध्ये यायच्या अगोदर आपले पायातले चप्पल बूट बाहेर काढायचे। इथं बोर्ड पण लिहिलंय, चप्पल बूट बाहेर काढून आपली एंट्री करायची। आता हे इथे तुम्हाला भगवान बुद्धांची मूर्ती आहे। ही धम्मचक्र प्रवर्तन याच्या मुद्रेमध्ये आहे, पण हे सरळ दिसतंय तुटलेली आहे, म्हणजे तो तुटलेली नाही, कोणी तोडलेली दिसते। आता कोणत्या शतकात तुटले काय माहिती नाही, पण कोणी तोडलेली आहे। हे बघा समोर दिसते, कारण मोठी मूर्ती असते तर आपण समजून गेलो असतो की हवा, पाणी, उष्णता या झिजामुळे मूर्ती तुटली असते। पण ह्या बघा सर्व मूर्ती आहेत तोंड तुटलेल्या आहेत। सर्व मूर्ती बहुते तोडलेल्या आहे बघा। हे सर्व भगवान बुद्धांच्या मूर्त्या आहेत। ही बघा, ही एक भगवान बुद्धाची मूर्ती आहे, सरळ दिसते, तोंड सरळ तुटलेलं आहे। म्हणजे जाणून बोलून मला वाटते तोंड तोडलेले आहे। ही एक आहे, सर्व भगवान बुद्ध मूर्त्या बघा, सर्व बघा तोंड तोडलेले आहे। बुद्ध तुम्हाला प्रत्येक आपल्या आशिया खंडामध्ये बुद्धांच्या मूर्त्या, पुतळे, त्यांच्या लेणी भेटतील, दिसतील। अजूनही लेण्यांच्या काय संशोधन चालू आहे। आता मी असं ऐकलंय की आपल्या कर्जत साईडला खोपोली आहे, खोपोली सुद्धा नवीन लेणी आमच्या ग्रुपला म्हणजे सापडले, म्हणजे बोलतायत की तिथे लेणी आहे। तिकडे आम्ही ह्या रविवारी म्हणजे पुढच्या महिन्याच्या एप्रिलच्या 7 तारखेला आम्ही तिकडे जाणार आहोत, तिथे लेणी बघायला। म्हणजे असे तिकडचे गाववाले बोलतात इथे काहीतरी आहे, स्तूप वगैरे काहीतरी आहे, ते लेणी दाखवणार आहोत। आता हे बघा, हे स्तूप आहे मोठं, हे केवढं मोठं स्तूप आहे बघा। तर स्तूपचे प्रकार भरपूर वेगवेगळे आहेत। तर काही स्तूप असे होते की भगवान बुद्धांच्या अस्थी त्या स्तूपमध्ये ठेवल्या होत्या। त्या अस्थीसमोर ते त्या भगवान भगवान अस्थीसमोर म्हणजे चैत्यसमोर अभ्यास करायचे, मेडिटेशन करायचे। कारण भगवान बुद्धांच्या निर्वाण नंतरला काही 2 गट पडले होते, हीनयान आणि महायान। तर हीन आणि महायानचे विचार असे होते की नाही, आपण भगवान बुद्धाची मूर्ती बनवायची ना, आपण स्तूप बनवायचे आणि स्तूप बनवून ते त्याच्यासमोर मेडिटेशन वगैरे करायचे। पण नंतरच्या काळ जसा वाढत चला ती काही माणसं बोलायला, अरे आपण स्तूप किती बनवायचे, भगवान बुद्ध कसे होते, कसे लोकांसमोर दिसले पाहिजे, म्हणजे अलेक्झांडरच्या काळामध्ये भगवान बुद्धांची पहिली मूर्ती बनवली झाली। आपल्या जगामध्ये पहिली मूर्ती जर बनवली असेल तर भगवान बुद्धांची मूर्ती पहिली बनवलेली आहे अलेक्झांडरच्या काळामध्ये।
तर आता हे स्तूप आहे, स्तूप पण जरा तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे. तर तुम्हाला मी दाखवतो आतल्या बाजून कसं तो. इकडे बघा, इथून असे पूर्ण थोडासा तुटलेलाच आहे. आतमध्ये जायला पण रिस्कीच आहे, तरी पण मी जातो आतमध्ये. ते इथून आकृती केलेली मस्त सुंदर असे केलेलं आहे. आणि हे तुम्हाला जो भाग दिसतोय, हा जो खाली भाग तुम्हाला दिसतोय ना, हे त्या काळामध्ये म्हणजे स्वच्छता पाण्याने धुण्यासाठी, पाणी बाहेर जाण्यासाठी हा रस्ता बनवलेला आहे. आपल्याकडे बोरवली साईडच्या लेणी आहेत, काणेरी लेणी किंवा कोणतेवटी लेणी, अशा लेण्या आहेत. या म्हणजे कनिष्क राजापासून त्या लेण्या बनवलेल्या आहेत. सम्राट अशोकाने तर 84,000 स्तूप बनवलेले असे इतिहासामध्ये नोंद आहे. म्हणतात पण लोक, सम्राट अशोकाने 84,000 स्तूप बनवले आहेत. आणि प्रत्येक स्तूपवर त्यांनी एक वेगळ्या प्रकार संदेश दिलेले आहे. त्या लेणीमध्ये प्रवेश करतोय. त्या लेणीमध्ये प्रवेश करताना आपल्याला समोर एक असा पिलर दिसत आहेत. हे खांब आहेत मोठमोठे मजबूत. मला वाटतं हे बघा, हे सभागृह आहे. सभागृह म्हणजे एक प्रकारचा मेडिटेशन हॉल असेल. आणि मेडिटेशन हॉलमध्ये भंतेजी ॲक्च्युली जे भंतेजी होते ते म्हणजे आषाढ पौर्णिमापासून ते आश्विन पौर्णिमापर्यंत या लेण्यांमध्ये थांबायचे. कारण वर्षावास असायचा. पावसाळ्या काळामध्ये भंतेजींना निवासस्थान नसायचं. म्हणून त्यांना निवास करण्यासाठी, त्यांना धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्या काळातील राजे व्यापारी लोक अशा लेण्या बांधून देतात. लेण्यामध्ये बसून ते अभ्यास करायचे. आता हे जे काय, हे कोंडिवटी लेणी आहे, ही छोटी लेणी आहे. इथं काय मला वाटतं 15 लेण्या असतील. पण तुम्ही कान्हेरी बुद्ध लेणी बघाल, अजंठा वेरूळ लेणी बघाल किंवा इतर लेण्या बघाल, त्या मोठमोठ्या लेण्या म्हणजे युनिव्हर्सिटी आहेत. त्या युनिव्हर्सिटी आहेत, तिथं भरपूर काही शिकण्यासाठी आहेत. ही त्या लेण्यांमध्ये भंतेजींना वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण द्यायचं. जसं तुम्ही भगवान बुद्ध आणि धम्मचा ग्रंथ वाचला तर तुम्हाला जीवक नावाचा एक व्यक्ती म्हणजे भंतेजी होते, ते वेगवेगळ्या प्रकारचं अभ्यास करायचे. म्हणजे संशोधन, म्हणजे एक प्रकारे औषधं तयार करायचे. कुठल्या गोष्टी औषधं अशी तयार करतात. त्या भंतेजींना अशी ट्रेनिंग द्यायची. फिटनेस ट्रेनिंग, कराटे, जुडो वगैरे आता शिकतात. त्या काळामध्ये भंतेजींना ट्रेनिंग द्यायचे. फक्त ट्रेनिंग नाही, ते वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास शिकवण्यासाठी त्यांना अशा लेणीमध्ये ते अभ्यास करायचे. आता हे तुम्हाला इथे बघा, हे तुम्हाला रूम दिसत आहेत. ह्या रूम मध्ये प्रत्येक भंतेजींना राहायला जागा होती. हे काळोख अंधार आहे, पण तुम्हाला दाखवतो मी. काळोख अंधार आहे भरपूर, दिसलं तर बघा. हे बघा, इथे भंतेजी निवासस्थान करायचे. इथे एक खोली, इथे खोली क्रमांक 2 आणि इथे खोली क्रमांक 3. इथे असे भंतेजी निवास. 4 महिने त्यांना लेण्यांमध्ये निवासस्थान करण्यासाठी लेण्याचा वापर होत असेल. सेम तशा 3 खोल्या या समोरच्या साईडला सुद्धा आहेत. आता हा भाग पूर्ण मोरकळीत आलेला आहे. इकडं आतमध्ये जाणं पण धोकादायकच आहे, कारण भरपूर वर्षे झाली आहेत. भाग आता मोरकळीत आलेला आहे थोडासा, पण तरी पण लेण्या अजून साबूत आहेत. आणि इकडे या, हे बघा. इथे आता हा तुम्हाला हॉल जो समोर, हा जो समोर हॉल आहे, इथे एक प्रकारे म्हणजे मोठं चैत्य वगैरे काहीतरी असेल इथे, पण ते आता दिसत नाहीये. पण इथे जे विद्वान भंतेजी असेल, विद्वान ज्यांना फुल अभ्यास, विद्वान म्हणजे जसं आपल्याला ते विद्वान भंतेजी इथं बसून
बाकीच्या भंतेजींना शिक्षण द्यायचं, अभ्यास ट्रेनिंग द्यायची की जीवन म्हणजे काय, मेन भगवान बुद्धाचा धम्म आणि त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी भंतेजी ते यायचे. आत्मा मोठा सभागृह आहे बघा, हा मोठा सभागृह आहे. इथे म्हणजे आता तुम्हाला आतमध्ये दाखवतो, प्रथम तुम्हाला आतमध्ये दाखवतो आतमध्ये काय आहे ते. ठीक आहे, आतमध्ये लवकर. ही जी जागा आहे ही त्या काळातील जे विद्वान भंतेजी होते, महाथेरो भंतेजींना असं निवास भेटायचं. ही त्यांची झोपायची जागा, हे त्यांना इथे त्यांचे मान्यवर कोण यायचे त्यांची जागा, रूम होता. महाथेरो भंतेजी होते, विद्वान भंतेजी, त्यांच्यासाठी अशा लेण्या बांधून द्यायची, त्यांची विश्रांती करण्याची अशी जागा असायची. आणि हा सभागृह आहे, हा सभागृह त्या काळातील मेडिटेशन, वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास करण्यासाठी सभागृह असायचा. आणि या सभागृहामध्ये बाहेरून विदेशी लोक सुद्धा यायचे. आपल्या भारत देशामध्ये विदेशी लोकांचा इतिहास मोठा आहे. तर म्हणायला गेलं अलेक्झांडर, सिकंदर, असे भरपूर लोकांनी आपल्या भारत देशावर राज्य पण केलंय आणि क्रांती पण घडवली आहे. राज्य केलं तर भरपूर, जसं अलेक्झांडरने राज्य केलेलं आहे, सिकंदरने राज्य केलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी आपला ज्या अलेक्झांडरच्या काळामध्ये, मागाशी बोललो, अलेक्झांडरच्या काळामध्ये बुद्ध लेणी सुरुवातीला मूर्ती बनवण्याचं काम सुरू केलं. आता हा पूर्ण डोंगर कोरलेला आहे आणि डोंगर कोरून हा पिलर तयार केलेला आहे. असे पिलर बघितले. हे सर्व रूम आहेत ना, हे भंतेजींचे निवासस्थान आहे. इकडे 4 रूम आहेत, 1 2 3 4 असे. आणि जे मोठमोठे आहे, जिथे झोपायची जागा आहे, ते महाथेरो भंतेजी, मोठमोठे विद्वान भंतेजी, त्यांच्यासाठी जागा असायची. हे जे भंतेजी आहेत, जे म्हणजे त्यांचे अभ्यास करण्यासाठी आलेले आहेत, त्यांच्यासाठी हा रूम आहे. आपण जेव्हा लेणीला सुरुवात करतो, त्या सुरुवातीलाच आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांनी पाठी लावलेली आहे, कोंडिवटी केव. केव म्हणजे लेणी. या लेणीमध्ये कोणत्या शतकामध्ये लेणी बांधलेल्या आहे त्यांनी माहिती दिलेली आहे. आणि ह्या लेणीचे याचं टायमिंग सकाळी 9:30 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असते. तुम्ही कधी येऊ शकता. मुंबईमधील सर्वात जवळची लेणी म्हणजे कोंडिवटी लेणी, सर्वात जवळच्या अंधेरी स्टेशन पासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती आहे. रिक्षाने तुम्ही येऊ शकता.